तुमची जर रुचक रास असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. रुचक राशीच्या मंडळींनो, काल झालेल्या 15 जूनच्या या भयंकर महाअमावस्येनंतर तुमच्या शांत आणि संयमी आयुष्यात एक असे जीव घेणं वादळ धडकणार आहे ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. जर तुम्ही या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्या आयुष्यात होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही. ग्रह नक्षत्राची चाल आणि या अमावस्येची ऊर्जा एक अत्यंत भीतीदायक आणि थरथरक संकेत देत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या अगदी जवळ, तुमच्याच घरात, नात्यात किंवा मित्रपरिवारात एक असा अतिशय गोड बोलणारा चेहरा दडलाय जो वरून तुमच्या प्रेमाचा वर्षाव करतोय. मंडळी, जो तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतोय पण आतून तुमच्या नाशाची आणि विनाशाची वाट पाहतोय. हा हसणारा चेहरा तुमच्या पाठीत असा खंजीर खुपसणार आहे ज्याच्या धोक्यातून सावध तुम्हाला जन्मभर अशक्य होईल. तुमच्या विश्वाचा आणि चांगुलपणेचा बाजार मांडून तुमच्या हसत्या-खेळत्या संसाराची आणि आर्थिक सुबत्तेची राखरांगोळी करायला ती एक व्यक्ती पूर्णपणे सज्ज झाली आहे. कोण आहे ती व्यक्ती? 15 जूनच्या या महाभयंकर अमावस्येनंतर तुमच्यावर कोणता मानसिक किंवा आर्थिक वार करणार आहे आणि स्वामी माऊली व महादेवाच्या कृपेने या मृत्यू अदृश्य किंवा सदृश्य संकटातून स्वतःचा जीव, पैसा आणि आबरू कशी वाचवायची हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत श्वास रोखून नक्की पहा. कारण आजची एक छोटीशी चूक, सतर्कता तुम्हाला कोट्यावधीच्या नुकसानातून किंवा आयुष्यभराच्या पश्चातापापासून वाचवू शकते. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्तकृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तर पहा मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनल आत्ता सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र लिहायला विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा म्हणजे जेव्हा कधी मी रुचक राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहा मंडळी, रुचक राशीच्या मंडळींनो, तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. 15 जूनच्या या महाभयंकर अमावस्येनंतर ब्रह्मांडात अशा काही अत्यंत घातक आणि विनाशकारी घडामोडी घडत आहे ज्यामुळे रुचक राशीच्या जातकांचा स्थिर आणि शांत आयुष्यात एक भयंकर वादळ धडकणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या अमावस्येच्या काळोख्या शनी आणि राहूची युती तुमच्या राशीवर अत्यंत वक्र आणि क्रूर दृष्टी टाकत आहे. हा केवळ एक साधा ग्रहाचा बदल नाही तर तुमच्या पाठीमागे रस्त्यात जाणाऱ्या एका मोठ्या आणि भयंकर षष्टयंत्राची ही नांदी आहे. हो मंडळी, तुम्ही बरोबर ऐकलं. या अमावस्येची नकर्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यातील सुखशांती आणि समृद्धी एका रात्रीत हिरवून घेण्यासाठी पूर्णपणे सक्रिय झाली असून तुमच्यावर एक मोठे संकट ओढवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ज्या लोकांवर तुम्ही आजपर्यंत पोटाच्या गोळ्यासारखा किंवा स्वतःच्या प्राणापेक्षा जास्त विश्वास ठेवत होतात, ज्यांच्यासाठी तुम्ही तुमच्या सर्वस्पणाला लावायला तयार होतात, नेमकं त्याच लोकांच्या मनात अचानक तुमच्याबद्दल कमलेचा द्वेष, मत्सर आणि विषारी भावना निर्माण होणार आहेत. राहूच्या या मायावी आणि कपटी प्रभाव अशा लोकांचे खरे क्रूर आणि भयानक चेहरे तुमच्यासमोर आणणार आहे. ज्यांना तुम्ही तुमचे हितचिंतक समजत होतात तेच आता तुमच्या विनाशाची वाट पाहत आहेत. तुमच्या प्रगतीचा जळफाट करणारा हा शत्रू कुठून बाहेर आला नाही तर तो तुमच्या चौथ्याभोवती वावरणारा, तुमच्या ताटात जेवणारा आणि तुमच्या खांद्यावर हात ठेवून तुमच्या विनाशाचा खोल करणारा ठरत आहे. या काळात शनीची क्रूर दृष्टी तुमच्या संयमाची आणि बुद्धीची कठोर परीक्षा घेणार आहे तर राहू तुम्हाला भ्रमात टाकून चुकीचे निर्णय घेण्यास भाग पाडणार आहे. तुमच्या नकळत तुमच्या आर्थिक, कुटुंबिक आणि व्यावसायिक बाबीमध्ये एक असे जाळे विणले जात आहे ज्यातून बाहेर पडणं तुम्हाला अशक्य होऊन बसेल जर तुम्ही या 15 जूनच्या अमावस्येनंतर पूर्णपणे सतर्क राहिला नाहीत. मंडळी, 15 जूनच्या अमावस्येनंतर तुम्ही जर पूर्णपणे सतर्क राहिला नाहीत आणि सामनेचा व्यक्तीच्या गोड बोलण्याला बोलून आपले रहस्य सांगत असलात किंवा सांगत राहिले तर हे भयंकर ग्रहमान तुम्हाला अशा गर्दीत ढकलून देईल जिथून परत येणारा मार्ग कायमचा बंद होईल. त्यामुळे या काळात कोणावरही अंधळा विश्वास न ठेवता
प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरीने टाकणं हाच तुमचा एकमेव रक्षणकर्ता उपाय ठरणार आहे. वृश्चिक राशीच्या मंडळींनो, स्वभाव हा मुळातच अत्यंत तीव्र बुद्धीचा, रसमय आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा असतो. तुम्ही मनाचे अतिशय साधे आणि प्रामाणिक माणूस असतात. कोणावरही एखादा विश्वास ठेवला की स्वतःचे नुकसान झाले तरीही चालेल, पण तुम्ही त्याचा विश्वास कधीच तोडत नाही. पण तुमचा हाच अतिविश्वास, हळवा आणि मदतीचा स्वभाव आजच्या या असतो. मंडळी, स्वार्थी जगात तुमची सर्वात मोठी कमजोरी बनत आहे. तुमच्या या सरळपणाचा आणि चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन लोक तुम्हाला मूर्ख बनवतात, तुमच्या भावनेशी खेळतात आणि काय काम झालं की तुम्हाला बाजूला सारतात. 15 जूनच्या अमावस्येची नकारात्मक ऊर्जा तुमच्या स्वभावाचा फायदा घेऊन तुमच्यावर वार करण्यासाठी कपटी लोकांना प्रवृत्त करत आहे. ज्योतिष संकेत किंवा अक्षरांच्या ऊर्जेनुसार तुमच्या जवळ असणाऱ्या ज्या कपटी लोकांपासून तुम्हाला 3 हात लांब राहायचं आहे, ज्यांची नावाची सुरुवात अ, द किंवा भ, म्हणजे परत एकदा सांगते, अ, द किंवा भ अक्षरापासून असण्याची दाट शक्यता आहे. हे नाव असणारी व्यक्ती तुमच्या नात्यातील, तुमचे मित्रपरिवारातील किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणाची वासू शकते. जे वरून खूप गोड बोलताय किंवा तुम्ही या व्यक्तीला भेटतात तेव्हा ती तुमच्याशी इतकी आपुलकी दाखवते की तुम्हाला तिच्यावर संशय घेणंही पाप वाटू लागतं. पण लक्षात ठेवा, हेच ते अ, द आणि भ अक्षराचे लोक आहेत जे पाठीमागे तुमच्या नावाने लोकांकडे विष ओकत आहेत आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आग लावण्याची संधी शोधत आहेत. तर 15 जूनच्या अमावस्येनंतर नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या विरुद्ध काही गुप्त हालचाली किंवा राजकारण नक्कीच खेळले जाईल. पण वृश्चिक राशीच्या मंडळींनो, घाबरण्याची अजिबातच कारण नाही. कारण याच काळात तुमचे ग्रहमान तुम्हाला एक अद्भुत मानसिक शक्ती देणार आहे. जे लोक तुमची प्रतिमा खराब करण्याचा किंवा तुमच्या कामात चुका शोधण्याचा प्रयत्न करत होते, त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटणार आहे. तुमच्या अंगी असलेला तुमच्या कष्टाळू स्वभाव आणि तुमच्या कामाप्रती असलेली कमलेची निष्ठा यामुळे तुम्ही शत्रूचे प्रत्येक षड्यंत्र मोडून काढण्यात यशस्वी ठराल. तुमचे वरिष्ठ किंवा भागीदारीचे यांच्यासमोर तुमचे खऱ्या रूपाने प्रामाणिकपणा सिद्ध होईल, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा आणखी वाढेल. या काळात तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात एक अत्यंत सकारात्मक आणि मोठी सुवर्ण संधी चालून येणार आहे. तर पहा, एखादा नवीन प्रकल्पासाठी तुम्हाला मोठी जबाबदारी, रखडलेली उत्पन्नती या काळात अचानक मार्गी लागेल. व्यावसायिक क्षेत्रात तुमचे शत्रू तुम्हाला मागे खेचण्याचा जितका प्रयत्न करतील तितकेच वेगाने तुम्ही यशाच्या शिखर सरकलाल. फक्त एकच काळजी घ्या मंडळी, एकच गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या कामाची आणि भविष्यातील योजनाचे गुपित सर्वांसमोर उघड करू नका. शांतपणे काम करत राहा, कारण या 15 जून नंतर तुमचे यशच तुमच्या शत्रूंना सर्वात चोख आणि सडेतोड उत्तर देणार आहे. आर्थिक बाबत हा काळ सुरुवातीला जरी काही चिंता किंवा फसवणुकीचा इशारा देत वाटत असला तरी 15 जून आणि नंतर वृश्चिक राशीसाठी धनलाभाचे अत्यंत मजबूत आणि नवे मार्ग खुले होणार आहेत. जर भूतकाळात तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील किंवा कुणीतरी तुमचे पैसे बुडवले असतील तर ते पैसे अचानक काही अटीवर परत येण्याचे योग आहेत. कर्जबाजारीपणातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला एखादा मोठा आर्थिक आधार किंवा नवीन उत्पन्नाचा स्रोत मिळेल. यामुळे तुमची अनेक दिवसापासून रखडलेली कामे पुन्हा वेगाने सुरू होतील आणि आर्थिक विंचना कायमची दूर होईल. मंडळी, डिजिटल फसवणूक किंवा ऑनलाईन धोक्यापासून सावध राहण्याचा इशारा ग्रहाने दिला असला तरी तुमची तीव्र बुद्धी आणि अंतर्ज्ञान तुम्हाला योग्य वेळ, योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. कोणती नवीन भागीदारी, मोठी चूक, गुंतवणूक करताना तुमचे विवेकबुद्धी तुम्हाला अचूक मार्ग दाखवेल, ज्यामुळे तुमचा मोठा आर्थिक फायदा होईल. हा काळ जुने मालमत्ता आणि जमिनीच्या व्यवहारातूनच चांगला नफा मिळवून देणारा ठरेल. थोडक्यात सांगायचं तर आर्थिक कोंडी संपून तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे. फक्त स्वतःच्या आत्मविश्वासावर आणि मेहनतीवर पूर्ण भरोसा ठेवा. 15 जूनच्या अमावस्येनंतर तुमच्या कौटुंबिक वातावरणात बाहेरची व्यक्ती गैरसमज निर्माण करण्याचा किती प्रयत्न करू, पण शेवटी तुमच्या घरातील प्रेम आणि एकजूट हा नकारात्मक ऊर्जावर विजय मिळवणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, ताईंनो, दादांनो, स्वभाव जितका शांत आहे
तितकाच तो आपल्या माणसासाठी खंबीरपणे उभा राहणार आहे. या काळात सुरुवातीला जरी नात्यामध्ये थोडा तणाव किंवा संवादामध्ये दुरावा जाणवला तरी तुमच्या संयमामुळे आणि समजूतदारपणामुळे घरातील विस्कटलेली घडी पुन्हा अत्यंत चांगल्या प्रकारे बसणार आहे. पती पत्नी मधले जुने वाद मिटून एकमेकांबद्दलचा आदर आणि प्रेम द्विगुणित होईल, ज्यामुळे घरामध्ये पुन्हा एकदा आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण होईल. या सर्व संकटाचा नाश करण्यासाठी आणि त्या कपटी भ अक्षरांच्या लोकांच्या वाईट नजरेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तुम्हाला स्वामी माऊलींच्या चरणीचे अद्भुत रक्षण कवच लाभणारा आहे. रोज सकाळी उठून पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप किंवा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवमंत्राची साधना करा. ही देवी नामस्मरणाची शक्ती तुमच्या घराभोवती आणि तुमच्या कुटुंबाभोवती एक असेल सकर्मक ऊर्जा कवच तयार करेल, ज्याला भेदणं कोणत्याही गुप्त शत्रूला किंवा नकर्मक शक्तीला कधीच शक्य होणार नाही. स्वामीच्या कृपेने तुमच्या मनात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होईल, जो तुम्हाला प्रत्येक संकटाशी लढण्याची ताकद देईल. जर वृश्चिक राशीच्या मंडळीनं 15 जूनच्या अमावस्यानंतर निर्माण होणाऱ्या कोणत्याही नकर्मक शक्तीचा आणि गुप्त शत्रूंना पूर्णपणे नाश करण्यासाठी महादेवाचा उपास आणि हनुमानांची साधनेसारखा दुसरा कोणताही शक्तिशाली उपाय नाही. महादेवाला मृत्यूचे म्हटले जाते, म्हणजेच की मृत्यूच्या आणि मोठ्या संकटाच्या तावडीतून वाचवणारा देव. तुमच्यावर असलेल्या संकटाचं निवारण करण्यासाठी खालील धार्मिक उपाय नक्की करा. उपाय सांगण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनल आत्ता सबस्क्राईब करा. सांगितल्याप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ मात्र कमेंट करायला विसरू नका. महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करा. तुमच्या आयुष्यातील शत्रूचे षष्ठयंत्र आणि होणारे स्वभाव संभवित नुकसान टाळण्यासाठी रोज सकाळी किंवा संध्याकाळी भगवान शिवाच्या समोर बसून ओम त्र्यंबकाय नमः ओम त्र्यंबकाय नमः या महामंत्राचा महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करा. हा मंत्र तुमच्या भोवती असे सुरक्षा कवच निर्माण करतो, ज्यामुळे नकर्मक ऊर्जा तुमच्या आसपासही भिरकू शकणार नाही. हा जप करताना समोर एक तांब्याचा लोटा भरून पाणी ठेवा आणि जप पूर्ण झाल्यावर ते पाणी घरात सर्वत्र शिंपडा. दर सोमवारी किंवा मंगळवारी शक्य असल्यास दररोज जवळच्या शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावरती कच्चे दूध आणि जल अर्पण करा. महादेवाला पाने किंवा 3 पाने असलेलं बेलपत्र अर्पण करा. तुमच्या मनातल्या सर्व समस्या किंवा शत्रूचा उल्लेख करताना बेलपत्राच्या 3 पानावर पांढऱ्या चंदनाने ओम नमः शिवाय लिहून ते शिवलिंगावर अर्पण केल्यास तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे आणि संकटे दूर होण्यास सुरुवात होते. तसेच वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे दररोज हनुमान चालिसाचं पठण केल्याने शत्रूची वाईट नजर नष्ट होते. हे संकट आत्मविश्वास वाढवण्यास आणि कपटी लोकांच्या नजरेतून तुम्हाला वाचवण्यास मदत करते. सूर्यास्ताच्या वेळी म्हणजेच की प्रदोष काळात महादेवाने स्मरण करणे अत्यंत शुभ मानलं जातं. या काळात शांत बसून श्री स्वामी समर्थ किंवा श्री रामचरित्र मानसातील शिव रुद्राष्टम याचे पठण करा. हे पठण तुमच्या घरात असलेली नकर्मक भीती आणि चिंतेचा नाश करेन. तसेच रात्री झोपण्यापूर्वी या शिवाचे बीजम शराचा जप केल्याने तुम्हाला रात्रीच्या वेळी येणारे वाईट स्वप्नांपासून किंवा स्वप्नातून आणि मानसिक तणावापासून मुक्ती मिळते. महादेवाच्या उपासनेने शत्रूचे मन परिवर्तन होईल किंवा ते स्वतःहून तुमच्यापासून लांब जातील. तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ भविष्यवाणी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच रोजच्या भविष्यवाणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.